मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या लर्न विथ साई या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत। आजचा व्हिडिओ आहे विभाजकतेच्या कसोट्या। विभाजकतेच्या कसोट्या हे एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला जर समजा कधीही जर समजा कोणत्या संख्येने जर समजा तुम्हाला जर भाग घालायचा असेल, ते आपण त्या संख्येला पूर्ण जर भाग न देता त्या संख्येला आपण जर समजा नुसतं पाहिलं तर त्या संख्येकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की या संख्येला आपण 2 ने भाग जातो का, 3 ने भाग जातो का, 4 ने भाग जातो का, 5 ने भाग जातो का, असं आपण त्या संख्येची ओळख पटवायचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तरी आपण सर्वप्रथम पाहूया की आजच्या टॉपिक आहे विभाजकतेच्या कसोट्या। कोणता आहे? विभाजकतेच्या कसोट्या। विभाजकतेच्या कसोट्या। कसोट्या म्हणलं, कसोट्या म्हणजे काय? तर कसोट्या म्हणजे कोणतीही संख्या आहे जी संख्या ज्या संख्येला पूर्णपणे भाग देत न बसता, त्या संख्येला पूर्णपणे भाग न देत बसता भाग न देता त्या संख्येची ओळख पटवणे। काय करणे? त्या संख्येची ओळख पटवणे। ओळख, बरोबर आहे, त्या संख्येची ओळख पटवणे म्हणजेच कसोट्या। आपण जर समजा आपल्याला काय करायची एक संख्या दिली, कोणतीही एक संख्या दिली, मग कोणतीही जर एक संख्या जर दिली असेल, त्या संख्येची काय करायची? आपल्याला ओळख पटवायची। त्या संख्येला पूर्णपणे भाग जर देत बसलं तर आपल्याला खूप वेळ लागेल, मग ते आपल्याला म्हणजे समजणार नाही। या संख्येने भाग द्यायचा, त्या संख्येने भाग द्यायचा, त्या संख्येने भाग द्यायचा, असं करत आपल्याला खूप वेळ लागेल। त्यासाठी काय करायचं? त्या संख्येला पूर्णपणे भाग न देता काय करायचं? डायरेक्ट इनडायरेक्ट त्या संख्येची ओळख पटवणे। म्हणजे जर समजा ओळख पटवायची म्हणजे कसं? आता जर समजा आपल्याकडे काय करायचं, आपल्याकडे समजा 2 ची कसोटी घेतली किंवा 2 ची जर समजा लक्षात ठेवली, 2 ची कसोटी काय करायची? आपल्याला कोणत्याही संख्येची काय करायची? आपल्याला कोणत्याही संख्या ही आहे त्या संख्या काय करायच्यात माहिती का? त्या संख्येची कसोटी पाठ नाही करायची। काय करायची? या संख्येची कसोटी आपल्याला 2 ची कसोटी म्हणजे पाठ करायची नाही। फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की काय लक्षात ठेवायचं? ज्या संख्येचं एकक स्थान आपल्याकडे, त्या संख्येचं एकक स्थान पाहायचं। त्या संख्येची एकक स्थान कोणत्याही संख्या असू द्या, त्या संख्येचं काय पाहायचं? एकक स्थान पाहायचं। मग एकक स्थान जर पाहिलं, एकक स्थान पाहिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोणकोणते यायला पाहिजे? एक तर 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर समजा कोणताही एक जर अंक आला, कोणताही एक अंक येऊ द्या, त्या संख्येला डोळे झाकून 2 ने भाग जातो असं समजायचं। ओके, म्हणजे जर समजा फॉर एक्झाम्पल जर समजा तुमच्याकडे एक उदाहरण आलं, 1, 2, 4, 6, 8 एक अशा प्रकारे उदाहरण आलं। उदाहरण आल्याच्या नंतर लक्षात ठेवायचं एक असं उदाहरण आहे, या उदाहरणाच्या शेवटच्या एकक स्थान कोणतं आहे? 8 आहे। या एकक स्थानच्या याच्यामध्ये 8 आहे, म्हणजे या 5-6 जे अंक आहेत हे 5 अंक आहेत। या 5 अंकापैकी एक अंक आला म्हणजे या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो। एवढ्यावरूनच आपल्याला काय करायचं? त्या संख्येची ओळख पटवायची। मग समजा जर विचारला आपल्याला, कोणीही जर समजा प्रश्न विचारला की बाबा आपल्याकडे काय एक 2468 एक संख्या आहे, या 68 या संख्येला 2 ने भाग जातो का? 2 ने भाग जातो का म्हणजे त्यानंतर काय करायचं? या संख्येला पूर्णपणे भाग न देता काय करायचं? डायरेक्ट इनडायरेक्ट या शेवटचं म्हणजे किंवा या संख्येचं काय पाहायचं? एकक स्थान पाहायचं। एकक स्थान जर तुम्हाला 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर समजा एक कोणताही अंक दिसला तर त्या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो असं सांगायचं। ओके, त्याच्यानंतर काय करायचं? 3 ची कसोटी। ओके, 3 कोणतीच कसोटी आपल्याला पाठ न करता आपल्याला काय करायचं? फक्त आणि फक्त तेवढी लक्षात ठेवायची। ही जर समजा लक्षात ठेवलं की काय करायचं? कोणतीही संख्या असू द्या, ती संख्या काय करायची? आपल्याला फक्त त्या संख्येकडे पाहिल्याच्या नंतर काय की आपल्याला लक्षात आलं पाहिजे। समजा कोणी प्रश्न विचारू दे आपल्याला, जर त्याच्याकडे पाहिलं नंतर लक्षात द्यायला पाहिजे की त्या संख्येनं आपल्याला भाग जातो का? मग 3 ची कसोटी म्हणजे काय करायचं? लक्षात एवढं ठेवायचं की दिलेली संख्या कोणतीही असू द्या, दिलेली संख्या त्या संख्येची काय करायची? त्या संख्येतील अंकाची काय करायची? बेरीज करायची। त्या संख्येतील अंकाची बेरीज ही जर समजा बेरीज 3च्या पटीमध्ये असेल, काय असेल? 3च्या पाड्यामध्ये असेल, 3च्या टेबलमध्ये असेल, बरोबर आहे, टेबल असू द्या, त्याला म्हणू शकतो आपण काय पट्टीमध्ये असू द्या, जर समजा असेल तर त्या संख्येला पूर्णपणे 3 ने भाग जातो। मग कोणतीही संख्या असू द्या, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं? एक संख्या घेतली, कोणती संख्या घेतली? 3 आहे, 6, 3, 6, 9 बरोबर, एक संख्या घेतली। या संख्येची काय करायचं? ही संख्या आहे, या संख्येला काय करायचं? 3 + 6 + 9 या संख्येची काय करायची? या दिलेल्या संख्येमधील अंकाची काय करायची? बेरीज करायची। मग 3 आणि 6 किती? 9, 9 9 किती?
18, मग या जर समजा 18ला 3 भाग घातला, 3 1 3 3 9 18, मग या संख्येला जर समजा पूर्णपणे जर भाग गेला म्हणजे या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. कसा जातो की नाही पाहूया. जर समजा पाहायचं म्हणलं 369 आहे, 3 भाग गेला, 3 1 3 3 2 6 3 3 9 म्हणजे पूर्णपणे भाग जातोय. ओके, म्हणजे त्या संख्येकडे आपल्याला पाहिल्याच्या नंतर काय करायची, त्या संख्येची काय करायची, बेरीज करायची, म्हणजे त्या संख्येवरून समजून जाईल. ओके, त्यानंतर आहे 4 ची कसोटी. 4 ची कसोटी. मग 4 ची कसोटी जर समजा आपल्याला लक्षात ठेवायचं जर म्हणलं तर कोणती एक संख्या असू द्या. जर समजा तुमच्याकडे एक संख्या आहे, ही संख्या आहे, या संख्येचं काय पाहायचं, शेवटचे 2 अंक. शेवटचे 2 अंक म्हणजे कोणते, याच्याकडे एकक स्थान आणि दशक स्थान, म्हणजे एकक स्थान आणि दशक स्थान ही 2 अंक पाहिले. या 2 अंकाला जर समजा 4 ने भाग गेला म्हणजे या पूर्ण संख्येला भाग जातो. काय करायचं, शेवटच्या 2 अंकाला, काय शेवटच्या 2 अंकाने होणाऱ्या संख्येला, शेवटच्या 2 अंकाने होणाऱ्या संख्येला जर 4 ने भाग गेला म्हणजे त्या संख्येला 4 ने शेष भाग जातो. 32 ला 4 ने भाग जातो का, 32 4 1 4 4 1 4 4 2 16 4 सॉरी 4 1 4 4 2 8 4 3 12 4 16 4 25 4 6 24 4 7 28 4 8 32 म्हणजे या संख्येला जर समजा 4 ने भाग जातो, 32 ला जर जातो म्हणजे 3632 ला पण या 4 ने भाग जातो. बघूया, जर बघा 4 1 4 4 1 4 बरोबर, 4 9 36 4 9 36 गेल्याच्या नंतर काय केलं, 3 ने भाग जात नाही म्हणून एक शून्य दिला, 4 8 32 म्हणजे 908 चा पूर्णपणे भाग गेला. म्हणजे ही संख्या आपल्याला पाहायचं काय, या संख्येला जर पूर्णपणे भाग देतो बसलो का आपण, नाही. काय केलं आपण, फक्त तुम्हाला लक्षात म्हणजे तुम्हाला ती कसोटी लक्षात येते का त्यासाठी आपण उदाहरण घेतलं. मग आपण काय केलं, फक्त 4 ची कसोटी जर समजून घेण्यासाठी काय केलं, शेवटचे 2 अंक पाहिले. शेवटच्या 2 अंकामध्ये जर आपल्याला जर समजा शेवटच्या 2 अंकापासून होणाऱ्या संख्येला जर समजा 4 ने जर भाग गेला तर काय केलं, 4 ने त्या संख्येला भाग जातो असं घोषित केलं, तयार केलं. ओके, त्यानंतर 5 ची कसोटी. 5 ची कसोटी म्हणजे एकदम सोपी आहे, एकदम सोपी. 5 ची कसोटी काय आहे, तर 5 ची कसोटी अशी आहे, त्या संख्येचं जसं आपण 2 च्या कसोटीमध्ये एकक स्थानी 5 अंक लक्षात ठेवले तसं काय करायचं, या संख्येमध्ये एकक स्थानी, या संख्येमध्ये एकक स्थानी कोणकोणते अंक, 0 किंवा 5, 0 किंवा 5 यापैकी कोणतेही जर समजा या दोन्हीपैकी जर समजा कोणताही एक जर अंक आला तर या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. फॉर एक्झाम्पल असा आहे, जर समजा 3235 असा असेल किंवा 3200 असेल, मग याच्यामध्ये काय करायचं, एकक स्थान पाहायचं. एकक स्थान याच्यामध्ये 5 आहे, याच्यामध्ये 0 आहे, म्हणजे 3235 मध्ये एकक स्थान 5 असल्यामुळे या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. किंवा 3200 मध्ये एकक स्थानी 0 असल्यामुळे या संख्येला कितीने भाग जातो, तर 5 ने भाग जातो. म्हणजे आपल्याला पूर्ण भाग देत बसायची गरज पडते का, नाही. म्हणजे पूर्ण भाग देत म्हणजे द्यायची गरज न देता त्या संख्येकडे पाहिलं की आपल्याला काय यायलं, लक्षात यायलं की या संख्येला 5 ने भाग जातो. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, 6 ची कसोटी. 6 ची कसोटी पण एकदम सोपी आहे, एकदम सोप्या कसोट्या, सगळ्याच कसोट्या एकदम सोप्या आहेत. पण आपण त्या जी कसोटी आहे त्या कसोटीकडे म्हणजे कोणत्या दृष्टीने पाहतो म्हणजे ते आपल्याला सोपं जाईल. ओके, म्हणजे जर समजा आता एक कसोटी आहे, एक कसोटी जर असेल, 6 ची कसोटी जर असेल, कोणताही एक अंक असू द्या, या संख्येला 6 ने भाग जातो का ते जर पाहायचं असेल, 3 आहे, 6 आहे, 9 आहे आणि 0 आहे. जर समजा 3690 ही एक संख्या घेतली, ही संख्या घेतल्याच्या नंतर काय करायचं, 6 ची कसोटी म्हणजे 6 या संख्येला 6 ने भाग जातो की नाही हे जर पाहायचं असेल तर काय करायचं, एकतर ही संख्या 2 च्या कसोटीमध्ये पण काय 2 च्या कसोटीमध्ये ओके 2 च्या कसोटीमध्ये व 3 च्या कसोटीमध्ये संख्या यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, 3 च्या कसोटीमध्ये आणि 2 च्या कसोटीमध्ये. मग 2 ची कसोटी काय म्हणते, तर त्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एक अंक असायला पाहिजे. म्हणजे 0 आहे, एकक स्थानी 0 आहे म्हणजे 2 च्या कसोटीमध्ये बसते. ओके, आणि त्या संख्ये 3 ची कसोटी काय म्हणते, तर ते 3 ची कसोटी म्हणते त्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे नाही, त्या संख्येची बेरीज, त्या संख्येतील अंकाची बेरीज काय यायला पाहिजे, 3 च्या पटी म्हणजे 3 + 6 + 9 3 6 3 9 9 18 म्हणजे या संख्येला 3 3 3 3 6 18 म्हणजे या संख्येला पण 3 ने भाग जातो. म्हणजे 2 च्या कसोटीमध्ये बसते का बसते, तर त्या संख्येचं एकक स्थान 0 आहे. 3 च्या कसोटीमध्ये पण बसते का बसते, तर त्या 3 दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज काय आहे,
18 आहे. ओके, म्हणून या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. त्याच्यानंतरची कसोटी आहे 8 ची कसोटी. कशाची आहे? 8 ची कसोटी. आता जसं आपण काय केलं, 4च्या कसोटीमध्ये शेवटचे 2 अंक पाहिले. काय पाहिले? शेवटच्या 2 अंकाची बेरीज पाहिली. काय पाहिली? शेवटच्या 2 अंकाची बेरीज. शेवटच्या 2 अंकाची बेरीज. आता इथं काय करायचं, 8च्या कसोटीमध्ये तसं नाही, शेवटच्या किती अंकाची बेरीज पाहायची? फक्त आणि फक्त 3 अंकाची, शेवटचे 3 अंक. जर बेरीज नाही पाहिजे बाळांनो, बेरीज नाही पाहिजे, काय करायचं, शेवटचे 3 अंक ते पाहायचे. जर समजा शेवटच्या 3 अंकाला जर भाग गेला तर त्या संख्येला भाग जातो. शेवटचे 3 अंक कोणकोणते? जर समजा कोणते असू द्या, जर समजा 8 8 8 आणि 8 8 8888 आहे. मग 8888 असेल किंवा काय पाहायचं 8808 असेल, असं काय पाहायचं. जर समजा कोणतीही संख्या घ्यायची आणि या कोणत्याही संख्येच्या शेवटच्या 3 अंक, शेवटचे 3 अंक कोणते इथं 3 आहेत, म्हणजे 3 अंकापासून कोणती संख्या तयार झाली? 888 संख्या तयार झाली. किंवा या शेवटच्या 3 अंकापासून कोणती संख्या तयार झाली? 808 झाली. आपण उदाहरण घेतलंय, कोणतंही उदाहरण असू द्या, या उदाहरणामध्ये ठेवायचं. म्हणजे 808 असले त्यानंतर या संख्येला जर समजा 8 न भाग गेला, 8 1 8 8 1 8 8 1 8 8 1 8 1 8, पुन्हा नंतर याला जर समजा 8 10 80 आणि 8 1 8, म्हणजे जर समजा शेवटच्या 3 अंकापासून होणाऱ्या संख्या आहे, त्या संख्येला जर 8 ने भाग गेला तर त्या संख्येला जर समजा 8 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. आणि सगळ्यात शेवटची एक कसोटी आहे बाळांनो, शेवटची नाही, दुसरी एक आहे 9ची कसोटी. 9ची कसोटी म्हणजे काय, तर 9ची कसोटी सेम ॲज बाळांनो, सेम ॲज म्हणजे जशाच तशी 3ची जशी कसोटी आहे 3च्या कसोटी सारखीच आहे. कशी आहे? 3च्या कसोटी सारखीच आहे. 3च्या कसोटी सारखीच आहे. मग 3ची कसोटी काय म्हणते, तर दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज. काय? दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज. कोणताही अंक असू द्या, त्या संख्येतील अंकाची बेरीज जर 9च्या पटीत आली. काय? जर 9च्या पटीत येते, 9च्या पटीमध्ये असेल तर त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. हे पूर्ण पाठ करायचं नाही, फक्त आणि फक्त लक्षात ठेवायचं. जर समजा कसं, तर बघा 6 आहे, 9 आहे, 9 आहे, 3 आहे, 6993 ही एक संख्या. या संख्येची काय करायची, या संख्येतील अंकाची काय करायची, बेरीज करायची. मग बेरीज कशी, 6 + 9 + 9 + 3 म्हणजे काय झाले 6 6 3 9 9 1 9 2 18 9 27. तीन संख्येची बेरीज किती झाली 27. मग 3 संख्येतून 9 ला भाग द्यायचा, 9 1 9 9 3 27. म्हणजे या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 न भाग गेला, म्हणजे या संख्येला पण या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 न भाग जाऊ द्या. 3 न भाग जात असेल तरी बी 3च्या कसोटीमध्ये बसते. आणि जर समजा या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर समजा 9 न भाग गेला तर ती संख्या काय होते, 9च्या कसोटीमध्ये येते. त्यानंतर सगळ्यात शेवटची आणि फायनल कसोटी आहे बाळांनो 10ची कसोटी. कशाची आहे, 10ची कसोटी. सगळ्यात सोपी कसोटी आहे. या संख्येचं काय पाहायचं, एकक स्थान पाहायचं. काय पाहायचं, एकक स्थान पाहायचं. एकक स्थान जर समजा एकक स्थानी जर समजा फक्त आणि फक्त एकच अंक असेल 0, कोणता असेल 0, तर त्या संख्येतील अंकां म्हणजे जर समजा एकक स्थान 0 असेल तर त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो. मग जर समजा 1080 असेल, या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे, या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, म्हणजे या संख्येला 10 ने निशेष भाग जातो. दुसरी कोणती संख्या घ्या 990, या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, म्हणजे या संख्येला पण भाग जातो. बघा 990 ला जर समजा भाग गेला, जर समजा 10 ने भाग गेला तर 1 0 1 0 घटला, म्हणजे उत्तर आलं किती 99. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक आहे त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो. अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण सगळ्या कसोट्या पाठ न करता त्या संख्येकडे पाहिल्याच्या नंतर त्या संख्येमध्ये म्हणजे किंवा ती संख्या कोणत्या कसोटीमध्ये येते किंवा कोणत्या टेबलमध्ये येते हे आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पाहिलेलं आहे. तरी जर समजा तुम्हाला आमचा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करताल हीच आशा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद बाळांनो.